ज्योतिबा फुले, महर्षी वाल्मिकी ऋषी, माता रमाई, माता भीमाई, माता गौतमी, माता प्रजापती, माता जिजाऊ यांच्या त्यागाला मी अगोदर पंचांग प्रणाम करतो। आज आपल्या गावाचे सुपुत्र खानदेश पुत्र किरण परिवाराचा जो झेंडा आहे तो दिल्ली पासून गल्लीपर्यंत लावलेला आणि 24 वर्ष दीर्घ आणि प्रदीर्घ काय सेवा करून ह्या मायानगरी आणि पुण्यनगरीमध्ये ते वापस आलेले आहे। निश्चित रूपी त्यांच्या नावाने जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। कारण तुम्ही आजकालची परिस्थिती बघता आहात की प्रत्येक दिवशी त्या काश्मीर मध्ये बॅड हल्ला होतो, 4 जवान शहीद झाले, 2 जवान शहीद झाले, कंटिन्यू आपण त्या टीव्हीला बघत असतो। म्हणून किरण दादांचा पुनराविष्य आणि पुढील वाटचाल या सर्व वाडवडिलांच्या आशीर्वादाने निश्चित रूपी चांगलं जाईल। कारण किरण दादा सारखा श्रीमंत माणूस कोणी नाही की वडील सुद्धा आरएफ मधनं, एनडीआरएफ मधनं, सीआरपीएफ मधनं रिटायर असून ते आज मंचावर आहेत आणि आई आणि वडील आज दोघं त्यांच्या मंचावर आहेत। याच्यापेक्षा फौजीला मोठा कुठलाही काही विषय नको, ते त्यांना वैभव लागला म्हणजे किरण दादा इकडची देखील लढाई जिंकलेली आहे। आपल्या किरण दादांना लाभलेला आहे। निश्चित रूपी किरण दादांचे पारंग पिटले, त्यांनी भारत मातेची सेवा केली, मातृतुल्य पितृतुल्य त्यांच्या सोबत त्यांच्या मंचावर आहेत आणि वडिलांची परंपरा त्यांनी जिवंत ठेवली। म्हणजे वडील सेनेतनं रिटायर्ड, मुलगा सेनेतनं रिटायर्ड, बघा केवढं कौतुकास्पद बाब आहे। दूरदृष्टीपर्यंत सर्व गावाने आणि रतनपुरा बोरकुंड या गावामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व आणि वाघ कुटुंबाचा खरोखर त्यांनी झेंडा लावला। तुम्ही मला सांगा, तुमचा मुलगा ट्युशनला गेला, मुलगी ट्युशनला गेली, 5 मिनिटं जर लेट झाली तर आपण सैरा वैरा बघतो। मग त्या मातेने बघा 9 महिने आपल्या पोटात बिचारीने काय काबाड कष्ट करून त्या मुलाला वाढवी लावलेलं असतं आणि 24 वर्ष या भारत मातेच्या रक्षणासाठी त्या मातेने पाठवलं। म्हणून त्या मातेच्या नावाने जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। 5 मिनिटं आपला मुलगा मुलगी लेट झाली तर आपण सैरा वैरा बघतो आणि 18 वर्षाचा जवान या भारत मातेच्या रक्षणासाठी 24 वर्ष त्या मातेने पाठवला। मी वंदन करतो। निश्चित रूपी आज तुम्हाला सर्वात मोठा विषय सांगतो की मिलिटरी मध्ये, सैन्यामध्ये, पोलीस मध्ये जाणारा कोणाचा मुलगा आहे? तो फक्त शेतकऱ्याचा मुलगा आहे। तो बाप त्या काळ्या मातीशी येरे येरे पावसा म्हणत असतो आणि तो मुलगा त्यांचा बाउंड्रीवर प्रहरी असतो। आज एवढे मोठे भारताचे उद्योजक आहेत, बरेचसे असतील मोठे मोठे, त्यांचा एखादा तरी मुलगा तुम्ही सांगा भारतीय सेनेत आहे, पॅरामिलिटरी मध्ये आहे, पोलीस मध्ये आहे, फक्त जाणारा कोण असतो? तो शेतकऱ्याचा मुलगा असतो आणि त्याचाच बाप तिकडे शेतीशी लढत असतो, काळ्या मातीशी झुंज देत असतो आणि त्याचाच मुलगा बाउंड्रीवर प्रहरी आहे। म्हणजे निश्चित रूपी लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळामध्ये सांगितलं होतं की भारत की आस्था जय जवान जय किसान ये थी और रहेगी। तर आज ही भारतची आस्था आहे, होती आणि राहील। तुम्हाला सांगा 2 वर्ष कोविड सारख्या महामारीने आपल्यावर थैमान घातलं, टाटा सारख्या कंपनीला लॉक लागला, भारताची रेल्वे थांबली, सर्व अर्थव्यवस्था थांबल्या, पण माझा शेतकरी थांबला नाही, माझा सैनिक थांबला नाही। हे कालचक्र त्यांनी भारताचं चालू ठेवलं। म्हणून भारताची आस्था आणि निष्ठा आणि भारताची प्राणज्योत सैनिक आणि किसान आहे। जय जवान जय किसान। असेच किरण दादांनी 24 वर्ष 216 मीडियम रेजिमेंट अशा पॉवरफुल रेजिमेंट मध्ये नोकरी केलेली आहे। प्युअर मराठा बटालियन छत्रपती शिवरायांचा नारा घेऊन ती बटालियन पुढे कूच करत असते। मग तो दुश्मन असो किंवा मग व्हीआयपी प्रोटेक्शन असो किंवा कुठे काही आपत्तीजनक स्थिती आली असली, अशा ठिकाणी काम करणारी ती 216 बटालियन आहे। 216 बटालियनचे दुवादार एसीपी नायब सुभेदार किरण दादा आज आपल्या सर्वांच्या समोर, सर्वांच्या साक्षीने 24 वर्ष सेवा करून आलेले आहेत। निश्चित रूपी तुम्ही मला 2019 मध्ये या भारतात सर्वात मोठी घटना घडली। ईस्ट इंडिया कंपनी गेल्यानंतर 45 जवान त्या लेथपुरामध्ये काश्मीरमध्ये सीआरपीएफचे गेले हो। कोणाचा हात गेला, कोणाचा पाय गेला, कोणाची बॉडी सापडली नाही। तर तुम्ही मला सांगा जाणारा कोण होता? शेतकऱ्याचा मुलगा होता, गरीबाचा मुलगा होता। 4 दिवस या मीडियाने हेडलाईन्स दाखवली, नंतर विषय बंद झाला। तर असा प्रसंग आहे। तर निश्चित रूपी महाराष्ट्राचे 285 आमदार, भारताचे 552 खासदार एका बी दादाने सांगून जावं की म्हणा पोरगा मिलिटरी मशीन, आपण त्याची जिंदगीभर सेवा करू, त्यांचे जोडे पॉलिश करू, त्यांचे कपडे इस्त्री करू। का? फक्त लाखो दिलो की धडकन एवढा बॅनर लावू शकता बस। लाखो दिलो की धडकन तर मंचावर आहे हो। कारण जेव्हा इकडे होळी असते, दिवाळी असते, आम्ही फक्त आमचा
पाकिट काढतो, पाकिटमधलं फोटो काढतो, आई वडील बघून घेतो, पत्नीचा मुलांचा फोटो बघून रडून घेतो आणि तिकडे 24 घंटेचे आम्ही प्रहरी असतो. या कपड्याशिवाय दुसरा कपडा आम्ही घालू शकत नाही. 6 महिन्यात सुट्टी भेटते. हे माझं मामाचं गाव आहे, माझी जन्मभूमी आहे. माझे वडील वारले, रेल्वे ड्रायव्हर होते. 2.5 दिवस वडिलांची डेड बॉडी काचेच्या पेटीत ठेवली आणि 5 मिनिटांसाठी फक्त माझ्या वडिलांचं दर्शन झालं. हे फौजीच्या नशिबात, कोणाकोणाच्या नशिबात ते अंतिम दर्शन सुद्धा नसतं. ही फौजीची जीवन कहाणी आहे, सत्यता आहे. आणि पैसा सर्वांकडे, वेतन आणि वतन. वेतन तर प्रत्येक जण घेतोय, पण वतनची पहिले रखवाली, मग तुमचं वेतन, हा विचार केला जाईल. तर निश्चित रूपी सैनिकाची भूमी जर तुम्ही विचारपूर्वक करा, जसं किरण दादा इथे राहत आहे, त्यांच्या बाजूला सर राहत आहे, तलाठी आप्पा राहत आहे, ग्रामसेवक राहत आहे. ती ताई फक्त काल निर्णय बघून जगत असते आणि तलाठी आप्पा, ग्रामसेवक आप्पा आपल्या मुलांना घेऊन संध्याकाळी रोज धुळ्याला दाबिली खायला जातात. आज त्या ताईचं बघा, 20-22 वर्षाची कन्या, त्या फौजीच्या नशिबात रेशमाच्या गाठी बांधून लग्न करून दिलं जातं आणि 6-6 महिने ती माता फक्त काल निर्णय बघून जगत असते. टायमावर सुट्टी भेटत नाही, फौजी साहेबांना येता येत नाही आणि असंच जीवन, असंच सर्व काही संपत जातं. तर किरण दादांनी लग्नानंतरचे 15-16 वर्ष जवानीचे त्या भारत मातेसाठी दिले, याच्यापेक्षा मोठं बलिदान कोणतंच नाही. आणि वंदन करतो त्या 56 इंच्या सासू सासऱ्यांना. किरण दादाला मुलगी दिली नाही तर कोटे कोटे फौजीला पोरबी देतात नाही. त्यांनाच खरं नाही वामनी पोरनं काय होईल. प्रसंग आहेत असे, घर नसतात, तंबू असतात आणि समोर पाकिस्तान असतं. 4-4 महिने वरनं हिमपात होतं, टावर भेटत नाही, घरच्यांची 10-10 दिवस बात होत नाही. आपण 5 मिनिटं त्या मोबाईल पासून दूर राहू शकत नाही. अशी सैनिकाची जीवन कहाणी आहे. ती मातेला संपूर्ण परिवार सांभाळावा लागतो. फौजी साहेबांना फक्त 12 महिन्यातनं 3 महिने सुट्टी भेटते. त्याच्यात बी त्यांचे 10-15 दिवस जर्नी पिरियड मध्ये जातात आणि 6 महिने सुट्टी भेटत नाही. फक्त ती माता काय म्हणते की माझा परिवार सुखी, माझे पती सुखी, माझा देश सुखी. आणि त्या मातेला 4 गुण संपन्न राहावं लागतं. फौजी साहेब गेल्यावर डोक्यावर पदर, पतीचा आदर, संसाराची कदर आणि तिलाच म्हणावं करतं इंडियन मदर. म्हणून ताईच्या नावाने जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण फौजी साहेबांचं 4 फौजींमध्ये आपला टाइमपास करून घेतो, ड्युटी करून घेतो. ती माता जाईल कुठे? ती माताने न्यूज लावली म्हणजे न्यूजवर दिसतं काश्मीर खोरे में हमला हुआ, 4 जवान शहीद हो गए, इधर ऐसे हुआ, उधर ऐसे हुआ. त्याच्यामुळे ती माता जास्त डिस्टर्ब होते. तर सर्वात मोठं बलिदान फौजीनंतर जर असेल तर त्या फौजीच्या अर्धांगिनीचं असतं. ती माता त्यांच्या मागे उभी राहिली म्हणून 24 वर्षे किरणदादांनी छाती ठोकून त्या वाघकुळाचा उद्धार केला आणि आज आपल्यामध्ये रिटायरमेंटचा फार मोठा झेंडा आणि सूत्र घेऊन आज आपल्या समोर आलेले आहेत. आज किरणदादा तुमच्या समोर आहेत. प्रसंगाभावी कारगिलच्या अगोदर जर कुठलाही आपत्तीजनक स्थितीमध्ये जर जवान शहीद झाला, आपत्तीजनक स्थिती म्हणजे लेह, लडाख, काश्मीरचा काही भाग, अजून अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, जर जवान शहीद झाला कसल्याही परिस्थितीत त्याला वीर मरण आले तर फक्त त्याचा बक्सा घरी यायचा आणि त्याचे फोटो घरी यायचे आणि त्याची पेटी घरी यायची मिलिटरीची. त्याचा अंत्यविधी गावात व्हायचा नाही, कारण बॉडी आणण्याची सोयी सुविधा नव्हती. तर ते कारगिलच्या नंतर अटल बिहारी वाजपेयी भारताचे स्वर्गीय प्राईम मिनिस्टर आणि भारतरत्न यांनी सांगितलं की मेरे देश का जवान जिस जगह भी शहीद होगा, चाहे हो कोई आपत्तिजनक स्थिति हो, उसका अंतिम संस्कार शान शौकत के साथ उनके गांव में किया जाएगा, मान सम्मान से किया जाएगा, राष्ट्रीय सलामी दी जाएगी, राष्ट्रीय ध्वज चढ़ाया जाएगा और उसको मान सम्मान दिया जाएगा. म्हणून मी नमन करतो अटलजींना. ते संसद मध्ये भाषण चालू व्हायच्या अगोदर म्हणायचे कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये नंदन की धरती है, वंदन की धरती है. यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ शंकर है. हम जिएंगे भी तो भारत के लिए, मरेंगे भी तो भारत के लिए. मरने के बाद अगर बहती हुई अस्थियों को कोई कान लगाकर सुन लेगा तो ये क्या आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. तर असे अटलजी आज जरी आपल्यात नसले, फौजींसाठी त्यांचं फार मोठं बलिदान आणि योगदान आहे. त्यांनी संविधान मध्ये तरतूद करून कारगिलच्या नंतर माझ्या देशाचा जवान हा शेवटच्या क्षणी त्याच्या कर्मभूमी, जन्मभूमी आणि मातृभूमीमध्ये गेला पाहिजे. तर वंदन करतो. तर निश्चित रूपी वरकुंड गावाचा इतिहास हा जुना आहे आणि एक सैनिकांची भूमी आहे. तर प्रसंगाभावी किरणदादांनी आर्टिलरी ग्रुप, तुम्ही बोफर्स ऐकला असेल, कारगिलच्या वेळेस बोफर्स घोटाळा, बरेचसे असे न्यूज यायच्यात. तर त्याच बोफर्स रेजिमेंटमध्ये किरणदादा होते. तर अशा परिस्थितीमध्ये 24 वर्षे ते करून आले.
म्हणून सैनिकाच्या एका या कहाणीवरनं तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक सुंदर असं आटपाट गाव होतं. त्या गावाच्या बाजूला असं बस स्टँड होतं आणि एक जुनं पिंपळाचं झाड होतं. त्या झाडावर 4 कावळे आणि 1 चिमणी राहत होती. 4 कावळे आणि 1 चिमणी. त्या गावातनं त्यांना दाना पाणी मिळायचा, त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा आणि त्या झाडावर ते आपलं गुजर बसारा करायचे. पण अचानक मेचा महिना असतो आणि त्या गावाला आग लागते. गाव अस्ताव्यस्त होतं, जनजीवन अस्ताव्यस्त होतं आणि ते 4 कावळे बघतात आता आपल्या जीवनाचं काय होईल. ती चिवताई देखील बघते, पण ती चिवताई छोटासा जीव आपल्या चोचीत पाणी घेते, त्या आगीवर टाकते, आपल्या चोचीत पाणी घेते, त्या आगीवर टाकते. मग ते 4 कावळे तिला असतात. ते 4 कावळे म्हणतात की चिवताई, तुझ्या एका थेंबाने आग विझणार नाही, तू वेडी का कुळी असं करू नको. मग ती चिवताई त्यांना सांगते की दादा, निश्चित रूपी मला माहिती आहे की माझ्या एका थेंबाने आग विझणार नाही, पण ज्या दिवशी या गावाचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी माझं नाव आग विझवण्यात असेल आणि तुमचं नाव हसण्यात असेल. म्हणजे कर्म करो ऐसे की फल की इच्छा मत करो, की कर्म करो ऐसे की फल की इच्छा मत करो. कारण चिवताईला माहिती होतं की माझं हे सदकाम जर या गावाचा ज्या दिवशी इतिहास लिहिला जाईल ती जनता जनार्दन हा विचार करेल की या छोट्याशा प्राण्याने या गावावर जेव्हा आपत्तीजनक स्थिती आली होती तर याने मदत केली. तर फौजीचा कधी दिखावा नसतो, तो वक्ता नसतो, प्रवक्ता नसतो. तर तुमच्या समोर मांडण्याचे विषय फक्त कडू आणि गोड अनुभव. मी ह्या गावाचा भाचा आहे. आमचे मोठे मामा आपले रामदास आयरे आमचे लहाने मामा आहेत, अशोक दशरथ आयरे आमचे मोठे मामा आहेत. त्यांच्याच तालमीतला मी पैलवान आहे आणि माझा जन्म बोरकुंडचा आहे. निश्चित रूपी माय माऊली धरती, निश्चित रूपी मी संपूर्ण या उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठलाही जवान शहीद झाला त्याच्या परिवाराला न्याय मिळवून देणे. आमचे जवान रिटायर्ड झाले त्या जवानाचं सर्व स्टेशन पासून तर घरापर्यंत आदरातिथ्य करणे. कुठल्याही सैनिकाच्या परिवारावर जर अन्याय अत्याचार झाला तिथे लढा देणे. फक्त आमचं जीवन हेच आहे. पूर्ण टीम आहे त्रिदल सेनेची उत्तर महाराष्ट्राची. आज निश्चित रूपी मला आदेश केला किरणदादांनी, वाघ परिवारांनी. माझ्या या जन्मभूमीमध्ये मला 2 शब्द तुमच्या समोर बोलायला मिळत आहेत. ते माझं भाग्य मी समजतो की निश्चित रूपी आपण संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची सेवा करतो आणि कुठेतरी माझी जन्मभूमी सुटून जात होती, पण निश्चित रूपी त्यांनी मला आदेश केला, त्यांच्या आदेशाचं पालन केलं. आज मी माझ्या या जन्मभूमीमध्ये आहे. निश्चित रूपी बोरकुंड गावात रतनपुरामध्ये जेव्हा कधी काही कार्यक्रम असला, एक लहान बच्चूने जरी मला आदेश केला तर निश्चित रूपी मी तुमच्या सेवेत तत्पर हजर असेल. 6 प्रसंग आहे. 2007 मध्ये मी काश्मीरला होतो. काश्मीरला असताना टावर समोर पाकिस्तान जास्तीत जास्त 200 मीटरवर, आपला भारत इकडे, मध्ये बाउंड्री LC लाईन, आपण झेलम एक्सप्रेस म्हणतो, ती झेलम नदी पाकिस्तानमध्ये जाते. तिकडे झेलम नदीच्या त्या तीरावर पाकिस्तान, ह्या तीरावर आपलं भारत आहे. पण जेव्हा हिमपात होते म्हणजे बर्फ पडतो तेव्हा अचानक टावर गायब होतं. तर आता अँड्रॉइड फोन घेतले नवीन, चला बाती करणार फोन कर सुद्धा बायकोना बिचार अधिक सुद्धा माय संग बी बोल सुद्धा या भावना सैनिकाच्या. पण अचानक त्या एरियाचं टावर गायब झालं. मग आम्ही पत्नीशी कोडवट ठेवला की रोज ATM मधनं 100 रुपये काढायचे, तुला मेसेज आला म्हणजे समजून घ्यायचं की तुझे प्रभू जिवंत आहे. ही सैनिकाची भूमिका असते. होळी नसते, दिवाळी नसते, ईद नसते, कुठलाच सण नसतो. आणि प्रसंगाभावी ज्या दिवशी मानव झेलम एक्सप्रेस पकडून, साहेबांनी असं लावलं असेल बघा, RRचं असतं, राष्ट्रीय रायफल्स 1 RR पासून तर 60 RR पर्यंत काश्मीरला आहेत. तिथे कुठलाही काही उद्योग नाही. जे इन्फिल्ट्रेशन होतं, जे पाकिस्तानमधनं भारतात येतात, एक तर त्यांना मारा नाही तर तुम्ही मारा, या 2च गोष्टी तिथे घडतात. साहेबांच्याही ते मी चेस्टवर लावलेलं पाहिलं, त्यांनी RR मध्ये नोकरी केलेली आहे. निश्चित रूपी सर्वांचा तुमचा वाडवडिलांचा आशीर्वाद होता म्हणून आज किरणदादा सर्वांच्या साक्षीने ऐतिहासिक क्षण म्हणून मंचावर आहेत. आणि निश्चित रूपी जर कोणाचा मुलगा आर्मीत असेल आणि सुनबाई जर तुमच्या जवळ असेल, फक्त त्या सुनबाईला 2 टाइम प्रेमाने एवढंच विचारा, बेटा घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि ती सुनबाई जर खुश तर तुमचा मुलगा खुश, मुलगा खुश तर आपला भारत देश खुश. ही माझी वंदना आहे. कारण फौजी साहेब तिकडे गेल्यानंतर त्या ताईला कसे दिवस काढावं लागतात हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि फौजी साहेबांचा जर परिवार डिस्टर्ब असला तर तो कंटिन्यू तिकडे बाउंड्रीवर डिस्टर्ब असतो. कारण परिस्थिती तिकडची 24 घंटेचा तो प्रहरी आहे. त्याला आराम नावाची चीज फक्त रात्री 3 ते 4 तास झोप भेटते. नाही तर मग इकडे उन्हात का झोप भेटेल राहत नाही. त्यांना डोळ्याला चिपगो होतो पितला 10 रुपये तुम्ही. आपला गैरसमज, अरे त्याला झोपच भेटत नाही. 24 तासापैकी जर तो 3 तास आणि 4 तास झोपतोय तर त्याचे डोळे लाल राहणार आहे ना. पण मग आपला गैरसमज तो फौजीश आहे. अरे फौजीश आहे तर तो बी माणूस आहे ना, त्याला बी समजेल ना.
आणि तो ह्या जनता जनार्दन पासनं नात्या गोत्यापासनं या गावापासनं दूर असतो, त्याच्यामुळे त्याला इकडचं नॉलेज नसतं. आणि कुठे आबडधोबड बोलला का त्यानं गुडगाम बेज आहे. आपला कॉमन शब्द आहे, आम्हाला ऐकायला भेटतं, पण आम्ही म्हणतो जाऊ दे बोल दे, काय नाही बोलतस बोल द्या, काय फरक नाही पडत. तर ह्या गोष्टी समजून घ्या. बाकीच्या गोष्टी खूप काही अजून माझ्यापेक्षा मोठे मोठे प्रवक्ते आहेत. माझं इथे बोलणं म्हणजे सूर्यासमोर पंक्ती लावण्यासारखं आहे, पण तरी मला आदेश केला, आदेशाचं पालन करून मी 2 शब्द मांडले. आणि तुम्ही एवढा वेळ शांततेचा जो आशीर्वाद आहे तो माझ्या डोक्यावर ठेवला. निश्चित रूपी मी तुमचा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी, गावाचे मुख्य कर्ते धरते, डॉक्टर साहेब असतील, जिल्हा परिषद सदस्य साहेब असतील, सरपंच साहेब असतील आणि संपूर्ण टीम असेल, यांना देखील मी नतमस्तक होऊन वंदन करतो. आणि पुढे कधी आम्हाला आदेश करा. तुमच्या सेवेत आमचे किरण माऊली असतील, त्यांचा सर्व कान्वय ग्रुप असेल आणि डीजे पार्टी असेल, आमचे जिप्सीवाले असतील, सर्वांचे आभार व्यक्त करतो. व आलेले आमचे माजी सैनिक बंधू आहेत त्यांचं देखील मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आमचे बदाने साहेब BSF मधनं रिटायर्ड आहेत, त्यांचाही सदैव आम्हाला इकडच्या गोष्टींचा पाठपुरावा असतो. आणि कधी काही सैनिकांची कधी काही आम्ही तुमच्या कुठल्या कामात येऊ, निश्चित रूपी आठवणीने आदेश करा, आम्ही सदैव सहभागी होऊ. बोलो भारत माता की जय.